भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टप्रधान जागृत अष्टप्रधान दैष्ठित न्याय अलंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर पौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्री श्री श्रीमंत राजाशिव छत्रपती शिवाजी महाराज की आस्ते कदम महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टप्रधान जागृत अष्टप्रधान दैष्ठित न्याय अलंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर पौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्री श्री श्रीमंत राजाशिव छत्रपती शिवाजी महाराज की एक होते शिवाजी भीती नव्हती त्यांना जगाची चिंता नव्हती परिणामांची साथ होती आई भवानी व माता जिजाऊंची देशात लाट आणली भगव्याची आणि मुहूर्तमेढ रवली स्वराज्याची म्हणूनच म्हणतात जय भवानी जय शिवाजी. सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित भक्तांनो सर्वांना माझा नमस्कार. आज मी येथे एका अशा महान व्यक्तीबद्दल बोलणार आहे ज्याचा मला तुम्हालाच अभिमान नाही तर संपूर्ण देशाला अभिमान आहे. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. सर्वप्रथम रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा. 19 फेब्रुवारी 1630 हा सोन्याचा दिवस. या मंगलदिनी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर एका सिंहाचा जन्म झाला. तो सिंह म्हणजे छत्रपती शिवाजी राजे भोसले होय. ते शहाजीराजे आणि जिजाऊंचे पुत्र होते. शिवराय लहानपणापासूनच अत्यंत हुशार व चाणाक्ष बुद्धीचे होते. माता जिजाऊंनी शिवरायांना उत्तम संस्कार व शिकवण दिली. तर वडील शहाजीराजांकडून त्यांना शौर्याचा वारसा मिळाला. माता जिजाऊंनी लहान वयातच शिवरायांच्या मनात स्वराज्य निर्माण करण्याचे स्वप्न रुजवले. शिवरायांनी त्या दृष्टीने घोडदौड सुरू केली. तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचे आहे असा प्रचंड आत्मविश्वास त्यांनी शिवरायांच्या मनात निर्माण केला. शिवरायांनी मावळ्यांसह रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य निर्माण करण्याची प्रतिज्ञा केली. त्यांनी जीवाला जीव देणारे मावळे तयार केले. त्यांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. गमिनी काव्हा दृढ इच्छा शक्तींच्या जोरावर अनेक किल्ले जिंकले. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद.